आहे नदी गिरी अन झुळझुळणारा वारा, खळखळ वाहे नदी गिरी अन झुळझुळणारा वारा. भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा, भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा. क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा, क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. हिरवी झाडे हिरवी पुस्तके हिरवे दप्तर झाले, हिरवी झाडे हिरवी पुस्तके हिरवे दप्तर झाले. जणू बाजूंचा चुरा सांडूनी सारे जग हे नटले, जणू बाजूंचा चुरा सांडूनी सारे जग हे नटले. झाडांमधून झुलतो सुंदर वेलीचा जो पाळा, झाडांमधून झुलतो सुंदर वेलीचा जो पाळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. परिराणीच्या गोष्टी कळतील अन प्रयोग जादूचे, परिराणीच्या गोष्टी कळतील अन प्रयोग जादूचे. शाळा असुनी आम्हास वाटे जग हे मौज मजेचे, शाळा असुनी आम्हास वाटे जग हे मौज मजेचे. क्षण वेचाया आनंदाचे सर्व सामले गोळा, क्षण वेचाया आनंदाचे सर्व सामले गोळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा, हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. लललला 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 लललला, लललला लललला लललला. ज्याप्रमाणे सूर्याच्या पहिल्या किरणाने सृष्टीचे सौंदर्य उजळून निघते, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आधुनिक भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर स्काउट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेलन पॉवेल यांच्याही प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही ईश्वराच्या स्मरणाने होते. ईश्वराची भक्ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि शांती देते. आपल्या मनातील भाव आणि श्रद्धेची सुरणे वाहण्यासाठी आमच्या विद्यालयाचा गीत मंच सादर करीत आहे ईश्वर स्तवन.
इथं बसलेले सगळे सदस्य यांच्यासाठी मार्गदर्शक असणारे असे संपतरावजी गडवते अण्णा, त्याचबरोबर या संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी ज्यांचा आदर्श आम्ही घेत असतो ते प्राध्यापक अनिल पाटील सर, त्याचबरोबर संस्थेचे सभासद किशनराव मोरे, स्कूल कमिटी सदस्य किशनराव थोरात, प्रवीण बोरा, गांधीभाऊ थोरात, राजेंद्र देशमुख, राजेंद्र महाले, पारस सिसोदिया, उमेश आहे, राधिका भोळे, राजेंद्र थोरात, रवींद्र थोरात, बाळासाहेब पवार, वनिता गांगुर्डे, भरत पवार, ज्ञानेश्वर बाळासाहेब गांगुर्डे, त्याबरोबर गीताबाई पंढोरी, पेंढारी, सुनीता गांगुर्डे या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आज लॉर्ड मेडल पावले यांच्या जयंतीच्या निमित्ताने असेल ना किंवा त्यांनी उभ्या केलेल्या स्काउट चळवळीने एक आदर्श तरुण, आदर्श व्यक्ती, आदर्श महिला घडावा यासाठी त्यांनी ही स्काउटची चळवळ सुरू केली. मराठा विद्याप्रसारक समाजानंतर श्री उत्तमरावजी थोरात कार्य समितीचे सदस्य आहेत. यानंतर माननीय गांगुर्डे विचार करायला लागते त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईंचे जन्म झाला, सावित्रीबाईंचं लग्न झालं, सावित्रीबाई शिकल्या. हे बोलायला वाचायला खूपच सोपं आहे, परंतु सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, सावित्री उपमुख्याध्यापक सर, शाळेतील सर्व शिक्षक, पत्रकार बंधू, त्याप्रमाणे बालसंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पालक, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी त्या चळवळीचा आपणही मदत करतो आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो याचा मला अत्यंत आनंद होतोय. स्काउट गाईड ही एक गणवेश करण्याची किंवा कवायत करण्याची संस्था नाही, तर ती नेतृत्व निर्माण करण्याची आणि समाजसेवेची एक चळवळ उभी करणारी शाळा आहे. आणि म्हणून ही चळवळ लॉर्ड मेडल पावेल यांनी 1907 मध्ये इंग्लंड येथे सुरू केली आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1913 साली या ठिकाणी ही चळवळ भारतामध्ये सुरू झाली आणि आज लाखो विद्यार्थी या चळवळीमध्ये सहभागी आहेत. आणि स्काउट गाईडचे ध्येय आणि उद्दिष्ट आज जर बघितलं तर आम्ही सर्व शिक्षक, आम्ही सर्व त्यांनी स्वतःचा विकास आणि समाजसेवा आणि राष्ट्रसेवा ही आपण कशी करू शकतो. आज आपले सर्व शिक्षक या ठिकाणी आपल्या सर्वांना अत्यंत स्वतः तुम्ही बसलेले आणि शिक्षक या ठिकाणी आपल्या आजूबाजूला काय वाईट आहे, काय चांगला
याबद्दलचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं आणि प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये खास करून विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी ज्या प्रकारची संधी आपल्याला उपलब्ध होईल त्या प्रकारच्या संधीचं सोनं करण्याची संधी या ठिकाणी या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपल्याला या ठिकाणी मिळत असते. नक्कीच स्काउट गाईडच्या माध्यमातून या ठिकाणी नानांनी बरंचसं सांगितलं, परंतु मी फार जास्त काही आपल्याला बोलणार नाही.